काल रात्री मी इडलीचं पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट मी काय करते तर पीठ बघते आणि बघा किती छान फर्मेंट झालं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे एक्स्ट्रा काही ट्रिक्स वगैरे करायची गरज पडत नाही. पीठ आपोआप छान तयार होतं. एक छोटी टिप सांगू का, जेव्हा पण आपण पीठ फर्मेंट करायला ठेवतो ना तेव्हा नेहमी मोठं भांडं ठेवायचं, म्हणजे पीठ वर आलं ना तरी बाहेर सांडणार नाही आणि वाया पण जात नाही. तर पीठ वगैरे मी व्यवस्थित बघितलं, मिक्स केलं आणि यानंतर माझं सगळं आवरलं. मी अंघोळ वगैरे, तारूची अंघोळ, चहा वगैरे घेतला. आणि जेव्हा पण मी इडली किंवा डोसा वगैरे बनवत असेल ना तर ते आमचं जेवणच असतं. आम्ही नाश्ता वगैरे करत नाही, डायरेक्ट ते आम्ही जेवणासारखंच जेवतो. तर इडली बनवायला घेतलं. एक्स्ट्रा जे पीठ आहे ते मी काढून ठेवलं. जसं लागेल तसं मी घेईल. मी मीठ टाकून ठेवत नाही जेव्हा मी एक्स्ट्रा पीठ काढून ठेवते तेव्हा. आणि इडलीचं बॅटर जेव्हा पण मी बनवते ना तेव्हा मी थोडं जास्तच बनवते. ही जी मिनी इडलीची प्लेट आहे ती मी वेगळी घेतलेली आहे चिकूसाठी. त्याला मी टिफिनला नेहमी मिनी इडली देते, म्हणून खूप उपयोगी पडतं. जर तुम्हाला हवी असेल याची लिंक तर मला लिंक कमेंट करा. असा हा आमचा शनिवारचा दिवस, इडली सांबार आणि चटणी. कसा वाटला मिनी ब्लॉग? भेटूया अजून एका नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.